तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये एकूण 27 महानगरपालिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गरमसूर डोंगर महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला डोंगर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टोके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सीताफळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, वन्यजीव संरक्षण अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, चांदोली हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, ताग या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? ताग या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, मयूरभंज लोह खनिज क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मयूरभंज हे लोह खनिज क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आरोप या ठिकाणी समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 13वा, तत्परता या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तत्परता या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कुचराई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झेलम नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वि. स. खांडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, चीन या देशाचे चलन खालीलपैकी कोणतं आहे? चीन या देशाचे चलन खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक युआन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक नदी ही गोदावरी या नदीची उपनदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता प्राणी हा राजमुद्रेवर नाही? खालीलपैकी कोणता प्राणी हा राजमुद्रेवर नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हत्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव खालीलपैकी काय आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, जगामधला सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? जगामधला सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एंजल फॉल्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, इडन गार्डन हे क्रिकेटचे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इडन गार्डन हे क्रिकेटचे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऊर्जेचं एकक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, बाण खालून वर गेला या वाक्यातलं आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. बाण खालून वर गेला या वाक्यातलं आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर या ठिकाणी या वाक्यामधलं क्रियाविशेषण होईल. प्रश्न क्रमांक 27, केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, अल्टिमीटर हे उपकरण खालीलपैकी कशासाठी वापरतात? अल्टिमीटर हे उपकरण खालीलपैकी कशासाठी वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समुद्र सपाटीपासून उंची मोजणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, पाण्याखालील वस्तूचे अंतर दिशा वेग मोजणारे उपकरण खालीलपैकी कोणतं आहे? पाण्याखालील वस्तूचे अंतर दिशा वेग मोजणारे उपकरण खालीलपैकी कोणतं उपकरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सोनार उपकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक, महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 2000 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 29 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती प्रतिनिधी निवडले जातात? महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती सदस्य हे निवडले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 19 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, राज्यसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 त्रिपुराची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आगरतळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 नट सम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नट सम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 लोकसभेच्या सर्वाधिक जागा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? लोकसभेच्या सर्वात जास्त जागा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवीचा पुतळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवीचा पुतळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 लखनौ करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1916 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या दशकामध्ये मांडलेली आहे? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानवाढ ही संकल्पना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या दशकामध्ये मांडलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1960 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लोकमान्य टिळक यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? लोकमान्य टिळक यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1920 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता एक जलविद्युत प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भंडारदरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दामोदर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरुंधती रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 25 श्री गिरिजात्मक हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री गिरिजात्मक हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लेण्याद्री जिल्हा पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 11 जुलै हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 11 जुलै हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जागतिक लोकसंख्या दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक नदी ही तापी नदीची उपनदी नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुधना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लंडन या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 29, फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित योजना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्युत क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 म्हणून हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उभयनवी अवयव आहे? म्हणून हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उभयनवी अवयव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूनत्म बोधक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कराड या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्याचा संगम होतो? कराड या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा व कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पेंच राष्ट्रीय उद्यानास खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 द टर्ब्युलंट्स इयर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द टर्ब्युलंट्स इयर या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रणव मुखर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी केले होते? महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1917 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे? खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चौपट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? नागरी सेवा दिन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 21 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फॉर्मिक आम्ल या ठिकाणी योग्य आन्सर होईल.